पुढच्या बातमीकडे वळूयात। इस्रायल हमास युद्धाला आता 15 महिने उलटून गेलेले आहेत। त्यातच इस्रायलकडून लेबनॉन आणि सिरियावर सुद्धा हल्ले सुरूच आहेत। अशा वेळी इस्रायली सैन्याने रविवारी काही दृश्य प्रसारित केलेली आहेत। या दृश्यांमध्ये सिरियाच्या भुयारी मार्गामध्ये लपवून ठेवलेली शस्त्र दिसतात। सुरुंग, अँटी टँक मिसाइल्स, रॉकेट्स अशा शस्त्रांचा भरणा या दृश्यांमध्ये दिसून येतोय। इस्रायल डिफेन्स फोर्स अर्थात IDFने ही शस्त्र ताब्यात घेऊन नष्ट केल्याचं सांगितलंय। सिरियामध्ये सत्ता पालट झाल्यानंतर इस्रायलने एकही दिवस न दवडता सिरिया इस्रायल सीमेजवळील गोलन हाईट्समध्ये शिरकाव केला आणि तिथले एक एक तळ ताब्यात घ्यायला सुरुवात केली। कधी सिरियातील एका भुयारी मार्गातून वाट काढत तर कधी थेट हल्ले करत गोलन हाईट्समधील तळांवर इस्रायल ताबा मिळवत चाललाय। अशाच काही ऑपरेशन्स दरम्यान इस्रायली सैन्याला मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडलाय। त्याचा व्हिडिओ इस्रायली सैन्यानं रविवारी प्रसारित केला। या दृश्यांमध्ये सिरियाच्या भुयारी मार्गात लपवून ठेवलेली शस्त्र दिसतायत। सुरुंग, अँटी टँक मिसाइल्स, रॉकेट्स अशा शस्त्रांचा भरणा या दृश्यांमध्ये दिसून येतोय। ही शस्त्र सिरियाचीच असल्याचा दावाही इस्रायली सैन्यानं केलाय। दरम्यान इस्रायल डिफेन्स फोर्स अर्थात IDFनं ही शस्त्र ताब्यात घेऊन नष्ट केल्याचं सांगितलंय। सिरियातील सत्ता पालटामुळे इस्रायलला धोका निर्माण झाल्याचा दावा इस्रायलनं केला आणि सुरक्षेच्या कारणास्तव गोलन हाईट्सवर ताबा मिळवत असल्याचं स्पष्टीकरण दिलं। गोलन हाईट्स हा परिसर इस्रायल आणि अरब राष्ट्रांसाठी फार महत्त्वाचा परिसर आहे। सिरियाच्या खडकाळ प्रदेशात असलेला हा भूभाग सिरियाची राजधानी दमास्कसच्या दक्षिणेला आहे। असा हा प्रदेश इस्रायल आणि सिरिया दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा आहे। याआधी 1967 मध्ये इस्रायल आणि सिरियामधील मोठ्या युद्धावेळी इस्रायलनं गोलानच्या काही भागावर ताबा मिळवला होता। तेव्हापासून हा प्रदेश इस्रायलच्याच ताब्यात आहे। 1973 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी इथं बफर झोन तयार केला होता। मात्र आता इस्रायल हा प्रदेश पूर्णपणे आपल्या ताब्यात घेऊ पाहतोय। कारण आहे या प्रदेशाचं राजकीय महत्त्व। हा प्रदेश ताब्यात आला तर सिरियाची राजधानी दमास्कसवर पूर्ण लक्ष ठेवता येईल। गोलान ताब्यात आलं तर इस्रायलसाठी ही एक संरक्षक भिंत ठरेल। गोलानमध्ये महत्त्वाचे जलस्रोत ताब्यात घेण्याचाही इस्रायलचा इरादा आहे। सिरियामध्ये डिसेंबरमध्ये झालेल्या घडामोडींनंतर इस्रायलकडून अनेक ऑपरेशन्स राबवली जात आहेत। यातच एका भुयारात ही शस्त्र सापडली आहेत। ही शस्त्र सिरियानं नेमकी का लपवून ठेवली होती याबाबत मात्र इस्रायलनं कोणताही अंदाज व्यक्त केलेला नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।